आणि आम्ही राहुल गांधींना असं म्हणतोय की त्यांनी जे वोट चोरी झालेली आहे जे म्हटलेलं आहे त्यांचं आंदोलन बरोबर आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु जे काही मतदार कापल्या गेलेले आहेत किंवा ज्यांची नावं वगळल्या गेलेली आहेत त्यांनी कुठल्या तरी एका प्रभागाचं जर एवढी नावं होती, एवढी नावं वगळण्यात आली आणि त्याच्यापैकी एवढी माणसं त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत हे जर दाखवून दिलं असतं तर त्यांच्या आंदोलनामध्ये वजन आलं असतं असं मी त्या ठिकाणी. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चे निकाल लागल्यानंतर आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालांना बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवत वोट चोरी झाल्याचा आरोप केला आहे. मात्र आता या आंदोलनावर राजकीय विश्लेषकांमधून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. राहुल गांधी यांचे वोट चोरी विरोधातील आंदोलन चर्चेत आहे, पण त्यामध्ये तांत्रिक पुराव्याची कमतरता असल्याचे बोलले जात आहे. ज्या मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली ती नेमकी कोणत्या प्रभागातील होती, त्यांची संख्या किती होती ते तपशील जर आकडेवारीनिशी मांडले असते तर या आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढली असती. केवळ आरोप करण्यापेक्षा पुराव्यांची जोड देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे. राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची सूचना पुढे येताना दिसत आहे. जर ही आकडेवारी आणि आरोप सिद्ध करायचे असतील तर त्यासाठी न्यायालय हाच एकमेव अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी आणि कथित बनावट निकाल सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढा देणे गरजेचे आहे, जेणेकरून जनतेचा या दाव्यांवरील विश्वास अधिक दृढ प्रमाणात वाढेल. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी या विषयावर अजूनही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नुसते आंदोलन न करता प्रत्येक प्रभागातील गहाळ मतांचा डेटा गोळा करून तो न्यायालयासमोर मांडणे हाच या वादावरचा कायदेशीर मार्ग असू शकतो. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेवू नये यासाठी पुराव्यांची मांडणी करणे आता काँग्रेससाठी अनिवार्य बनले आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल, काँग्रेस नेतृत्व सूचनेचा विचार करून न्यायालयीन लढाई लढणार का, की हे आंदोलन केवळ रस्त्यावरच मर्यादित राहणार. पाहत रहा ताज्या घडामोडीसाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या अशाच रोखोक बातम्या पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर.